कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे त्याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे। नाशिवंत शेतमालाचे नुकसान झाले आहे। कापसाच्या खरेद्या सुद्धा उशिरा केल्या आहेत। एकीकडे पीक कर्जाची रक्कम भरायची काळजी तर दुसरीकडे दैनंदिन खर्च, त्यातच शासनाने कापसाची खरेदी केंद्र सुद्धा आतापर्यंत बंद ठेवली होती। सरकारने हे केंद्र सुरू करून शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करावा म्हणून शेतकरी संघटनेने आंदोलनाची भूमिका घेतली होती। शेतकरी संघटनेने पाठपुरावा केल्याने डहाके तेल्हारा केंद्र चालू राहण्याचे आदेश दिले। डहाके यांनी 29 एप्रिलला तेल्हारा केंद्र चालू करण्याचा आदेश काढला, पण ग्रेडर बोंडे यांनी पावसाचे कारण सांगून खरेदी करू शकत नसल्याचे पत्र डहाके यांना दिले व कापूस खरेदीमध्ये खोळंबा घातला। त्यांना फोन करून विचारले असता त्यांनी त्यांच्या वडिलांच्या व त्यांच्या तब्येतीची कारण सांगितले, पण डहाके यांना दिलेल्या पत्रामध्ये पावसाचे कारण दिले। या पूर्ण प्रकाराच्या तळाशी गेल्यानंतर शासनाने शेतकऱ्यासोबत कशी मस्करी केली हे यावरून लक्षात येते। आजपासून तेल्हारा येथे कापसाची खरेदी सुरू करण्यात आली असून 4 मे रोजीपासून एकूण 11 वाहनांचे माप झाले, अशी माहिती विदर्भ न्यूजला दिली। इथे आज शासकीय म्हणजे महाराष्ट्र शासनाची नाफेडची कापूस खरेदी चालू झालेली आहे। आज APMC मार्फत जवळपास 15 कास्तकारांना निरोप देण्यात आले होते आणि 15-20 पैकी जवळपास आज 11 कास्तकारांनी आपली कापूस विक्रीसाठी आणला। तो माल संपूर्ण सकाळी 8 वाजतापासून तर जवळपास 12:30 वाजेपर्यंत पूर्ण खाली झाला आणि सदर काट्याचं मोजमाप होऊन सोशल डिस्टन्सिंगचं पूर्ण पालन करून माल गव्हर्नमेंटला मोजण्यात आलेला आहे। सदर मालावरची प्रक्रिया आता लवकरच सुरू करण्यात येत आहे आणि सर्व कास्तकारांना विनंती आहे की आपला कापूस शांततेने आणा, रोजच्या रोज मोजला जाईल आणि सकाळी लवकर आणा, कारण की शासनाचे जे नियमाचे पालन करून माल खाली करायला थोडासा म्हणजे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाच्या हिशोबाने काम करावं लागतं, तर त्यामुळे थोडासा उशीर लागू शकतो। त्यामुळे सर्वांना विनंती आहे की आपण आपला कापूस विक्रीला आणणं सकाळी लवकर या आणि लवकरात लवकर आपण म्हणजे कोरोनाच्या याच्यात कुठल्याही संक्रमणाची भीती टाळून आपण आपल्या घरी सुखरूप पोहोचल्या जायला पाहिजे, आपला माल विकला जायला पाहिजे, या हिशोबाने सर्व कामं आपल्याला करता यायला पाहिजे। विदर्भ न्यूज करिता तेल्हारा येथून गुरुदेव इसमोरे।